Keep your mind. Psychology is everything. No one can live happy and quality life without psychology. विद्यार्थी मित्रो, आपण सेकंड सेमिस्टरमध्ये सायकॉलॉजीचा जो पेपर पाहणार आहोत, त्या पेपरचा कोड आहे एच सायकॉलॉजी सी टी 1151 आणि पेपरचे नाव आहे मानसशास्त्रातील मूलभूत प्रक्रिया, इंग्रजीमध्ये बेसिक सायकॉलॉजिकल प्रोसेस. अध्ययन या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण अध्ययनाची व्याख्या, स्वरूप आणि प्रकार पाहणार आहोत. लर्निंग डेफिनेशन, नेचर अँड टाइप्स. नंबर 2 ला इव्हन पॅवलॉव यांचा अभिजात अभिसंधान, त्यालाच इंग्रजीमध्ये क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. नंबर 3 ला आपण बी एफ स्किनर यांचा साधक अभिसंधान हा प्रयोग पाहणार आहोत, त्यालाच इंग्रजीमध्ये इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. 4 नंबरला लर्निंग थेरीज, त्यामध्ये थॉर्नडाईक यांची ट्रायल अँड एरर लर्निंग मेथड म्हणजेच प्रयत्न प्रमाद पद्धती, कोलर यांची मर्मदृष्टी अध्ययन पद्धती म्हणजेच इनसाइड लर्निंग मेथड. त्यानंतर अल्बर्ट बांडुरा यांचा निरीक्षणात्मक अध्ययन सिद्धांत, त्यालाच ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी असं म्हणतात. आणि शेवटी या चॅप्टरमध्ये आपण टोलमन यांची अध्ययन पद्धती किंवा टोलमन यांचा लर्निंग थेअरी या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. व्यक्तिमत्व या चॅप्टरमध्ये आपण व्यक्तिमत्वाची व्याख्या, स्वरूप आणि गैरसमजुती पाहणार आहोत. पर्सनॅलिटी डेफिनेशन, नेचर अँड मिसकन्सेप्शन ऑफ पर्सनॅलिटी. नंबर 2 ला डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत, पर्सनॅलिटी थिअरी ऑफ डॉक्टर सिगमंड फ्रॉइड हे पाहणार आहोत. व्यक्तिमत्व या चॅप्टरमध्ये आपण 3 नंबरला पाहणार आहोत व्यक्तिमत्वाचे गुणविशेष दृष्टिकोन. त्यामध्ये नंबर 1 ला गार्डन अल्फोर्ड, नंबर 2 ला रेमंड कॅटेल आणि शेवटी बृहद पंचक प्रारूप पर्सनॅलिटी बिग 5 मॉडेल अँड व्यक्तिमत्व मापन पर्सनॅलिटी असेसमेंट. तिसऱ्या चॅप्टरमध्ये मेमरी आणि फॉरगेटिंग, यामध्ये आपण सुरुवातीला स्मृतीची व्याख्या, प्रक्रिया आणि प्रकार पाहणार आहोत. मेमरी डेफिनेशन, प्रोसेस अँड टाइप्स ऑफ मेमरी. नंबर 2 ला दीर्घकालीन स्मृतीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ लॉंग टर्म मेमरी. विस्मरणाची व्याख्या, विस्मरण वक्र आणि विस्मरणाची कारणे पाहणार आहोत म्हणजेच फॉरगेटिंग डेफिनेशन, फॉरगेटिंग कर्व आणि कॉजेस ऑफ फॉरगेटिंग हे पाहणार आहोत. आणि शेवटी स्मरणशक्ती कशी वाढवावी, हाऊ टू इन्क्रीज मेमरी, हे या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. इंटेलिजन्स या चौथ्या चॅप्टरमध्ये आपण बुद्धिमत्तेची व्याख्या आणि बुद्धिमत्तेचे मापन पाहणार आहोत. इंटेलिजन्स डेफिनेशन अँड मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स. आणि नंबर 2 ला बुद्धिमत्तेचे सिद्धांत, थिअरीज ऑफ इंटेलिजन्स, त्यामध्ये स्पियरमन यांची थिअरी, गार्डनर यांची थिअरी आणि स्टर्नबर्ग यांची थिअरी पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. मानसशास्त्रावरील वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सायकॉलॉजी फॉर हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.